स्पर्धा होता तिकडे कधी उतरलो नाहीये, पहिल्यांदाच त्यांची ही स्पर्धा असेल. आणि त्यांनी मगाशीच नवनीत बारे यांनी इंटरव्ह्यू घेतली त्यांची, त्यावेळेस त्यांना प्रश्न केले की ह्या स्पर्धेबद्दल, तर त्यांनी सुद्धा खरंच ह्या स्पर्धेचं मात्र कौतुक केलं आहे. कारण की आपल्याला माहिती असेलच, आपल्या माहीम ग्रामपंचायतचे सदस्य रॉकी तांडेल, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पालघर युवा अध्यक्ष म्हणून जे पद भूषवत आहेत असे आपले रॉकी तांडेल यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे, त्या स्पर्धेमध्ये मात्र ह्या नवी मुंबई संघाने आपला संघ दाखल केला आहे. तर मला तरी वाटते त्या संघांकडून सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण जाऊया टॉस कप बॉस मध्ये नवनीत बारीकडे होऊयात. हर्षद धन्यवाद. आज जो ज्युनियर सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच KP संघाचा ज्युनियर संघाचा खेळाडू गतीम, आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देत आहेत सौ प्रिया रॉकी तांडेल यांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच गतीम KP संघ ज्युनियर यांना दिलं जात आहे. आपण टाळ्यांच्या गजरात या खेळाडूचं अभिनंदन करायचं आहे. तसेच प्रत्येक खेळाडूला या रॉकी चषकाच्या माध्यमातून जे पराभूत झाले ते टेंबी FC संघ त्यांच्या प्रत्येक खेळाडूंना आपल्याला वयावाटप केला जात आहे. तर त्यांनी एकेकाने यायचं आहे आणि आपल्या वहिनी साहेबांच्या हातून वयांचं वाटप करून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे ऑनर ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होत आहे असे रॉकी तांडेल यांच्या शुभ हस्ते वया वाटप केल्या जात आहेत. आपण यायचं आहे एकेकाने. टेंबी FC संघ, तर दुसऱ्या बाजूला KP संघाने सुद्धा तयार राहायचं आहे. रॉकी तांडेल, हा KP संघ आपण विजयी झालेत म्हणून आपल्याला पुढच्या वेळी नाही, पुढच्या मॅच नंतर आपल्याला दिलं जाईल. आपण आपल्या डगआउट मध्ये आपण जाऊया. भौमिक, आपल्या याच्यानंतर आपला सामना असेल गंधर्व. शुभ हस्ते दिलं जात आहे, वया वाटप केला जात आहे. मुलांना खेळाबरोबर शिक्षणाचं सुद्धा वयाच्या माध्यमातून एक प्रेरणा दिली जाते की आपण खेळाच्या बरोबर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला प्रगती करायची आहे, आपलं नाव रोशन करायचं आहे. नुसतं खेळ खेळून चालणार नाही, तर शिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे. हा एक संदेश या वही वाटपाच्या माध्यमातून रॉकी तांडेल आणि त्यांच्या मिसेस यांच्या माध्यमातून तो संदेश दिला जातो आहे. आणि म्हणून आपण त्यांचं कौतुक करूया. सर्वांनी उभं राहतात टेंबी FC संघाचे ज्युनियर खेळाडू आणि फोटोशूट केला जातोय. हर्षद ओव्हर टू यू. धन्यवाद हर्षद. तर जो आता मैदानाच्या आत आपण पाहू शकताय चालू असलेला सामना नवी मुंबई वर्सेस दांडी. आपण ब्लॅक जर्सी मध्ये पाहतोय तो नवी मुंबई संघाला, आणि आपण येल्लो जर्सी आपण जी परिधान केलेली आहे तो म्हणजेच दांडी संघ. तर अतिशय बलाढ्य संघ एकमेकांसमोर आपल्याला आता खेळताना दिसणार आहेत. मगाशीच आपण नवनीत बारी नवी मुंबई संघाबद्दल आपण बोलत होतो की त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आपल्याला समजतंय की हा संघ, मला तरी वाटते या संघातील खेळाडू हे सुद्धा चांगल्या क्लब मध्ये खेळणारे दिसत आहेत. कारण की त्यांचा आतापर्यंतचा जो आता 2 मिनिटं झाले असेल सामन्याला सुरुवात होऊन, आणि त्यांनी त्यांचा जो खेळ
खेळाच्या माध्यमातून दाखवून दिलाय की हा संघ ह्या स्पर्धेमध्ये अतिशय मोठ्या तयारीनिशी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. जसं नवनीत बारेंनी त्यांच्या खेळाडूची मुलाखत घेतली, त्याच्या बोलण्यातून सुद्धा जाणवत होतं की हे संघ बाहेर पालघर जिल्ह्यामध्ये नाही परंतु त्यांच्या एरियामध्ये चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा ह्या संघाने सुद्धा गाजवलेला मला तरी वाटते दिसतंय. नवनीत बारे, काय म्हणाल ह्या संघाबद्दल? नक्कीच हर्षद, त्यांच्या खेळावरूनच दिसतंय की आपण म्हटल्याप्रमाणे अवघे 2 ते 3 मिनिटं झाले असतील या पहिल्या सत्रामध्ये, आणि त्या सत्रामध्ये संपूर्ण चेंडूचा ताबा जर पाहिला तर या नवी मुंबई FC संघाकडेच पाहायला मिळतोय. आणि काय पास केले जात आहेत बघा, काय जबरदस्त खेळ, आणि हा चान्स क्रिएट झाला होता. कुठली संधी दांडी संघाला देत नाहीये. काय जबरदस्त खेळ, ही नामी संधी चालून आली होती. पास पाहिले तर हवेत पास टाकले जात नाहीयेत. ग्राउंड लेवलला, ज्याला आपण ग्राउंड टू कार्पेट म्हणतो, त्याला रोल करत असे पास टाकले जात आहेत. कुठलीही संधी दांडी संघाला देत नाहीये, आणि म्हणून एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आणि आपण सांगितल्याप्रमाणे हा संघ आपल्या या पालघर जिल्ह्यात कुठे खेळताना पाहायला मिळत नाही, परंतु बाहेरच्या टुर्नामेंट या संघाने नक्कीच गाजवले असतील. त्यांच्या या खेळाच्या याच्यातच आपण बघा, त्यांची खासियत जर पाहिली हर्षद, तर चेंडू ग्राउंडला कार्पेट करतच ते टाकतायत पास, ही त्यांची खासियत दिसते. बघे त्याला कसं टॅकल करतायत दांडी संघ. स्वतः कर्णधार चेंडूला घेऊन जातोय. हो, सुरेख पास टाकण्याचा प्रयत्न होता, पण तेवढं चांगलं डिफेंड. 4 नंबर जर्सी परिधान केलेला नवी मुंबई संघाचा खेळाडू कर्णधार स्वतः तिथे उपस्थित आहे. मामाला त्याची जर्सी नंबर समजत नाहीये, परंतु 3 आकडी काहीतरी जर्सी नंबर कर्णधाराच्या पाठीवर आहे. स्वतः कर्णधार तिथे उभा आहे. पंच त्यांना थोडीशी इन्फॉर्मेशन देत आहेत. बघूया, दांडी संघ आउटसाइड वरून चेंडूला फेकून दिलं होतं, परंतु तेवढा चांगला चेंडूवर ताबा मिळवतोय नवी मुंबई संघाचा खेळाडू. हो, सुरेख पास. 4 नंबर जर्सी. सर्व त्यांच्या गेम सुद्धा पाहिला हर्षद, तर पूर्णतः सर्व खेळाडू चढून खेळतायत. फक्त एक स्टॉपर आपल्याला पाहायला मिळतोय आणि साखळीमध्ये खेळतायत की जेणेकरून चेंडू पास करून देत नाहीयेत. एक जबरदस्त रणनीती नवी मुंबईच्या खेळाडूंकडून पाहायला मिळते. म्हणजे या संघाकडून आपले जे टॅलेंटेड खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, त्यांना शिकण्यासारखं भरपूर काही या टुर्नामेंटच्या माध्यमातून या संघाकडनं पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. फ्री किक असेल, बघूया, फ्री किक घेतली जाते, भिंत सजली जाते दांडी FC संघाकडनं. हो, पुन्हा एकदा भिंतला टार्गेट झाला, चेंडू बाहेर जातोय आणि स्वतः कर्णधार कॉर्नरच्या रूपात येतोय, कॉर्नर घेतोय आणि कॉर्नरच्या रूपामध्ये पुन्हा एकदा ग्राउंडला कार्पेट करत चेंडूला पास दिला होता. सुरेख लेफ्ट कॉर्नरला नामी संधी आहे. पास, सर्वस्व त्यांचं पासवर डिपेंड आहे दिसतंय. आता इथे आपल्यासारखा संघ असता तर नक्कीच त्याने चान्स क्रिएट केला असता, परंतु त्यांची भिस्त जी आहे, त्यांची ताकद जी आहे, पासवर आहे. म्हणजे ते गोल जर झडकावणार असतील तर ते 5च्या जोरावर झडकावणार. हे सरळ त्यांनी आपल्या या फर्स्ट हाफच्या खेळामध्ये 4-5 मिनिटांमध्ये त्यांनी दाखवून दिले. हर्षद, नक्कीच नवनीत बारी, जसं आपण मगापासून नवी मुंबई संघाबद्दल बोलतोय, तर इकडे दांडी संघाबद्दल मी सुद्धा थोडंसं बोलेल. कारण की दांडी संघासमोर जो नवी मुंबईचा संघ खेळतोय हा नवीन आहे. कारण की आपण वारंवार ज्यावेळेस आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये स्पर्धा असतात त्यावेळेस त्यांच्यासमोर जे संघ असतात ते आपल्याला ओळखीचे असतात, त्याच्यामुळे त्यांचे जे गेम प्लॅन असतात ते समोरच्या संघाला माहिती असतात. त्यामुळे थोडंसं दांडी संघाला याचा थोडासा कुठेतरी मी बोलेल की अभ्यास थोडासा कमी पडणार आहे. कारण की समोरचा संघ आहे तो नवीन आहे आणि कोणता खेळाडू कोणत्या पद्धतीने खेळ करतोय ह्याची कुठलीच प्रकारची कल्पना ही दांडी संघांच्या खेळाडूंना नाही आहे. त्याच्यामुळे दांडी संघ मात्र थोडंसं मला तरी वाटते ह्याच कारणासाठी बॅकफुटला थोडासा जाताना दिसतोय. नक्कीच सेकंड हाफमध्ये दांडी संघ ह्या संघाबद्दलचा जो अभ्यास आहे तो परिपूर्ण करेल आणि त्याच जोशात ह्या दुसऱ्या सत्रामध्ये दांडी संघ एका गेम प्लॅन मध्ये आपल्याला या मैदानात या नवी मुंबई संघासमोर खेळताना नक्कीच दिसेल. तर पाहूया, विसल मात्र आता होते
पंचांची आणि इकडे ऑफसाईडची संधी मात्र फ्रीकिकची संधी मात्र इकडे चालून आली आहे ती दांडी संघाला. पाहूया दांडी संघ या नवी मुंबई संघासमोर आपली कामगिरी कशी बजावतोय. विसल मात्र झाली आहे, लॉंग पास केलाय, सुंदर प्रयत्न होता दांडी संघाकडून फ्रीकिकचा. पुन्हा चेंडूचा ताबा आता जाईल तो नवी मुंबई संघाकडून. 4 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. पाहूया आपल्याच पायात चेंडू नाचवतोय तो नवी मुंबई संघाचे सर्व खेळाडू. नवनीत वारी, जसं आपण म्हटलं की ह्या नवी मुंबई संघाचे आपण जे पासेस पाहिले तर ग्राउंडच्या कार्पेटला रोल करूनच हे चेंडू पास करतात. एकही अजूनपर्यंत असा चेंडू मी पाहिला नाही को तो लॉंग पास हवेत त्यांनी आपल्या संघ सहकार्याला पास केलाय. त्यामुळे खरंच हा संघ जर या स्पर्धेमध्ये जर आपल्याला पुढे पाहायला मिळाला तर खरंच अजूनही चांगला खेळ ह्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या स्पर्धेमध्ये अतिशय रोमहर्षक असा चांगला खेळ तो करेल ही अपेक्षा मात्र आपल्याला असेल नवी मुंबई संघाकडून. दरम्यान इकडे झटापटी होतोय, टॅकल मात्र केला जातोय. पुन्हा चेंडूचा ताबा मिळवण्यात मात्र यश पात्र प्राप्त झालाय दांडी संघाला. दांडी संघाचा खेळाडू प्रयत्न मात्र करतोय, झटापटी होते आणि विसल मात्र इकडे होते पंचांची. फ्रीकिक मात्र इकडे आता असेल ती नवी मुंबई संघाकडून. स्वतः गोलरक्षक आपल्या संघ सहकार्याला चेंडू पास केलाय, पुन्हा कार्पेटलाच रोल करून पुन्हा विसल होईल पंचांची. पुन्हा फ्रीकिक पास केला जातोय आपल्या संघ सहकार्याला. पाहूया नवी मुंबई संघाने मात्र या पहिल्या सत्रात आपला इरादा पक्का केलाय आणि ह्या सामन्यामध्ये आपली मजबूत स्थिती अजूनही या पहिल्या सत्रात ठेवली आहे. तर पाहूया नवी मुंबई संघ तर आता पुन्हा फ्रीकिकची संधी आता असेल ती नवी मुंबई संघाला. दांडी संघाने मात्र नवी मुंबई संघाला चांगलंच अजूनपर्यंत रोखून धरलाय. खरंच सुरेख खेळ मैदानाच्या आत दोन्ही संघांच्या ह्या दुपारच्या सत्रात आपण पाहतायत. तर पाहूया स्कोर. तर शूट बॉयज संघ व ए युनायटेड संघाचा कोणी प्रतिनिधी इकडे मैदानात असेल तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आयोजक इकडे आपली वाट पाहत आहेत. शूट बॉयज, ए युनायटेड, झू बॉयज, नवापुरे ह्या चारही संघांना विनंती असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजक आपले इकडे रंगमंचाजवळ वाट पाहत आहेत. चारही संघांना विनंती असेल, झू बॉयज, नवापूर, शूट बॉयज, ए युनायटेड यांनी आपली उपस्थिती मंचाजवळ दर्शवायची आहे. आयोजक आपली वाट पाहत आहेत. दरम्यान आपण आता सामन्याकडे वळूयात. सामन्यातील पहिलं सत्र अजूनही मैदानाच्या आत आपण पाहतायत. स्कोअर फलक पाहिला तर अजूनही दोन्ही संघांचा 0-0 असा गोलरहित सामना मैदानाच्या आत सुरू आहे. ह्या पहिल्या सत्रात वर्चस्व मात्र ठेवलाय. सुवर्ण संधी चालून आली होती, चेंडू हवेत आहे. पाहूया चेंडूचा ताबा कोणाच्या कक्षात जातोय आणि आपल्याच पायात ठेवलाय तो. लॉंग पास केला जातोय अंधेरी FC संघाकडून. पुन्हा टॅकल करण्यात यशस्वी होईल का नाही आणि कॉर्नरची संधी मात्र असेल ती आता अंधेरी संघ. पाहूया अंधेरी संघ मात्र हॅलो. तर पुन्हा आता ऑफ साइडची संधी असेल ती दांडी FC संघाला. दांडी FC संघ सुद्धा अतिशय अतोनात प्रयत्न मात्र इकडे ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला करताना दिसतोय. अतिशय महत्वाची आणि मोठी स्पर्धा
फिशरमॅन बॉईज संघाचा प्रतिनिधी इकडे उपस्थित असेल तर त्यांनी आयोजकांना येऊन भेटायचं आहे. फिशरमॅन बॉईज संघाचा प्रतिनिधी मैदानात उपस्थित असेल तर त्यांनी मंचाशी येऊन आयोजकांना भेटायचं आहे. आयोजक इकडे आपली वाट पाहत आहेत. ज्या ज्या संघांना मी आता आवाज दिलाय त्यांनी मात्र सहकार्य करायचं आहे आयोजकांना. सामन्याकडे वळूयात. सामना मात्र आता पाहूया. काउंटर अटॅकची संधी. चेंडू मात्र हवेत आणि चेंडू जाईल गोलकिकच्या रूपात अंधेरी एफसी संघाला. अंधेरी एफसी संघाकडून आणि आता चेंडूचा ताबा असेल तो कॉर्नरच्या रूपात अंधेरी बॉईज संघाला. स्कोअर फलक पाहिलं तर या दुसऱ्या सत्रात 0-0 असा गोल रहित सामना मैदानाच्या आत पाहू शकतोय. पाहूया. सुरेख गोल सेव्ह तर झालाय आणि पहिला गोल होतोय. मगाशीच म्हटलं कुठलीच स्वतः कर्णधाराने मला माहितीनुसार ते कर्णधार अंधेरी एफसीचे त्यांनी मात्र आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे. मगाशीच म्हटलं वर्चस्व मात्र ठेवलं होतं पण कुठल्याच प्रकारची घाई ते करत नव्हते. त्यांना माहिती आहे की आपण ह्या संघासमोर एक गोल करूच आणि तो इरादा मात्र पक्का केला आहे. नवनीत बारी काय म्हणाल? स्वतः कर्णधार यांनीच तो गोल झडकावला. काय जबरदस्त लेफ्ट फूटने. ओ पंच नक्कीच विसर वाजवतील आणि वॉर्निंग देण्याचा प्रयत्न करतील. साहिल सर नवपूर हे संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्याने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हॅलो 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 बघूया. फ्री किक असेल दांडी संघाकडे. या फ्री किकचं कशा पद्धतीने रणनीती आखतोय की सरळ गोलपोस्टला टार्गेट केलं जात आहे. वरतून जातोय गोलपोस्टच्या. चेंडूचा ताबा असेल गोलरक्षकाच्या पायामध्ये आणि पहिल्या सत्राची समाप्ती होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नवी मुंबई या संघाकडून 1-0 अशा आघाडीने खेळतोय तर दुसऱ्या बाजूला दांडी एफसी संघ पिछाडीवर पडतोय 1-0. यानंतर होणारा सामना नवापूर संघाचा आलेला आहे.
सामन्यातील दुसऱ्या सत्राला मात्र इथे आता सुरुवात होते. नवी मुंबई वर्सेस दांडे FC. नवी मुंबई संघाने मात्र एक गोल करून आपल्या संघाला एका आघाडीवर नेऊन ठेवलंय. तर पाहूया दांडी संघ ह्या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रात कमबॅक करेल का, कारण की दांडी संघाला सुद्धा माहिती आहे ह्या सामन्यामध्ये जर आपला संघ ह्या स्पर्धेमध्ये पुढे कायम ठेवायचं असेल तर ह्या सामन्यात मात्र बरोबरीत यावं लागेल. आणि सुरेख प्रयत्न वारंवार संध्या मात्र इकडे चालून येत आहेत नवी मुंबई संघाला, परंतु दांडी संघ मात्र त्यांना चांगलंच रोखून धरलंय. अजूनही 1-0 अशा आघाडीवर आपण नवी मुंबई संघाला मैदानाच्या आत पाहू शकतोय. पुन्हा चेंडू असेल तो हाफ साईडच्या रूपात दांडी संघाला. पाहूया दांडी संघ कमबॅक करेल का. एक मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आपला संघ कायम ठेवण्यासाठी दांडी संघाला मात्र थोडासा आक्रमक पवित्रा मात्र या नवी मुंबई संघाविरुद्ध आता करावा लागेल. पाहूया या ब्रेक टाइम मध्ये दांडी संघाने कुठल्या प्रकारची रणनीती ह्या नवी मुंबई संघाविरुद्ध आखली आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ दांडी संघाकडून मैदानाच्या आत पाहायला मिळेल का याकडे मात्र लक्ष असेल. पुन्हा चेंडू जातोय तो नवी मुंबई संघाचा खेळाडू लाईनच्या दिशेने गोलपोच्या दिशेने चेंडू घेऊन जाताना, परंतु तेवढा चांगला टॅकल करून हिसकावून घेण्याचा प्रयत्न दांडी संघाकडून सफल झाला आहे. हो, चांगला प्रयत्न होता. एक चूक मात्र नवी मुंबई संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवू शकते आणि त्याच पद्धतीचा त्याचा फायदा मात्र दांडी संघ इकडे मैदानाच्या आत उचलताना दिसतंय. पुन्हा बॅक पास केला जातोय. स्वतः गोलरक्षक आपल्या संघ सहकार्याला पास करतोय. पुन्हा चेंडू हवेत आहे. तर पाहूया चेंडूचा ताबा हेडर मार्फत क्लिअर तर झालाय. पुन्हा संधी चालून आली होती. विसल होईल पंचांची. आणि पुन्हा कॉर्नरच्या रूपात संधी मात्र इकडे आता येते ती. पुन्हा हाफ साईडची संधी. नवी मुंबई संघ पहिल्यांदाच ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण नवी मुंबई संघाला खेळताना पाहतायत, कारण की त्यांची ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस ते सुद्धा बोलले की आम्ही पहिल्यांदाच या भागात फुटबॉल खेळण्यासाठी उतरले आहोत आणि मला तरी वाटते त्यांच्या भागात हा नवी मुंबईचा संघ रेग्युलर खेळताना दिसत असेल. पुन्हा एक संधी चालून आली होती. एक संधी मात्र इकडे चालून आली होती ती दांडी संघाला, परंतु त्यांना या संधीचं काही सोनं करता आलं नाही. या सामन्यामध्ये बरोबरीत येण्यासाठी प्रयत्न मात्र दांडी संघाकडून होतात आणि पुन्हा एकदा आली होती संधी. थोडस फंबल मात्र इकडे होताना दिसत आहेत ते नवी मुंबई संघाचे खेळाडू आणि त्याचाच फायदा मात्र इकडे उचलताना दिसतोय तो दांडी संघ. 2 चान्स मात्र लगातार चालून आले होते ते दांडी संघाला. तर पाहूया पास केलेला चेंडू आपल्या संघ सहकार्याला. पुन्हा नवी मुंबई संघाकडून लॉंग पास केला जातोय आपल्या संघ सहकार्याला. एक सुरेख पास लॉंग पास पाहायला मिळाला तो नवी मुंबई संघाकडून. पुन्हा चेंडूचा ताबा टॅकल मात्र केला जातोय. 2 चुका मात्र नवी मुंबई संघाच्या खेळाडूकडून झाले होते आणि त्याचाच फायदा दांडी FC संघाने उचलला होता, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले दांडी FC संघाचे या सामन्यामध्ये बरोबरीत येण्यासाठी. तर पाहूया दुसरं सत्र मात्र इथे सुरू आहे आणि दुसऱ्या सत्रात जसजशी वेळ मात्र इकडे पुढे सरसावते त्याच पद्धतीने खेळ मात्र आता आक्रमक होताना दिसतोय ह्या दोन्ही संघांमध्ये. पुन्हा चेंडू येतोय दांडी FC संघाचा खेळाडू. खरंच सुरेख खेळ दांडी FC संघ. मी मगाशीच म्हणलं ब्रेक टाइम मध्ये दांडी FC संघाने एक रणनीती आखली असेल आणि त्याच रणनीती प्रमाणे मैदानाच्या आत आता दांडी FC संघ खेळ करताना दिसतोय. स्कोर फलक पाहिला तर अजूनही नवी मुंबई 1 दांडी 0.
पुन्हा चेंडूचा ताबा जातोय. आता नवी मुंबई संघाचा खेळाडू आपल्याच पायात चेंडूला नाचवतोय आणि पुन्हा हाफ साईडच्या रूपात संधी असेल ती नवी मुंबई संघाला. हेडर मार्फत मात्र इकडे क्लिअर केला जातोय चेंडू. पुन्हा चेंडूचा ताबा दुरूनच मारण्याचा प्रयत्न होता. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधलंय ती म्हणजे रॉकी चषक 2026. आणि ह्या फुटबॉल स्पर्धेचं 3 दिवस आपण ह्या माय मिठागरामध्ये आयोजन पाहतायत त्यांच्या आयोजकांकडून. आणि कालच्या दिवसात 3 संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेत. ते म्हणजेच पहिला संघ आहे तो HM बॉईज दांडी, दुसरा संघ आहे ONFC नरपड आणि तिसरा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय तो म्हणजेच केळवा फुटबॉल असोसिएशन. ह्या 3 संघांनी मात्र आपलं वर्चस्व मात्र या स्पर्धेमध्ये कायम राखलंय. तर पाहूया आजच्या दिवसात कुठले संघ असतील ते क्वार्टर फायनल साठी आपल्याला लढताना दिसतील ह्या 3 संघांसमोर हे आज आपल्याला कळणार आहे. तर पाहूया मैदानात जो सामना सुरू आहे तो नवी मुंबई वर्सेस दांडी. स्कोर फलक पाहिलं तर नवी मुंबई संघाने पहिल्या सत्रात दांडी संघासमोर 1 गोल करून आपल्या संघाला मात्र एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. दुसरी संधी आली आहे चालून आणि खरंच आणि दुसरा गोल होतोय तो नवी मुंबई संघासाठी. आता स्कोर फलक मात्र इकडे हलताना दिसतंय. नवी मुंबई 2 दांडी 0. चला आयोजकांनी मात्र यती तांडेल आपण जरा मैदानात बघायचं आहे. फ्रीकिक मात्र इकडे असेल ती दांडी संघाला. दांडी संघाकडून पाहूया 2-0 अशा पिछाडीवर दांडी संघ खेळतोय. दांडी संघाला मात्र थोडस आपलं जे काही एफर्ट्स आहेत ते टाकावे लागतील ह्या सामन्यात जर बरोबरीत यायचं असेल तर. वेळ मात्र इकडे थांबायचं नाव नाही घेत आहे. हळूहळू मात्र या दुसरं सत्र सुद्धा संपण्याच्या कगारावर आहे. तर पाहूया दांडी संघ कमबॅक करेल का. इकडे विसल होईल पंचांची. फॉल्ट मात्र इकडे दिला जातोय दांडी संघाविरुद्ध आणि फ्रीकिकची संधी मात्र इकडे असेल नवी मुंबई संघाला. पास मात्र इकडे दिला गेला आहे. आपल्या संघ सहकार्याला सुरेख पास पाहायला मिळाला नवी मुंबई संघाच्या खेळाडूकडून. तर पाहूया हा सामना जवळजवळ आता
नवी मुंबई संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय, कारण की 2-0 ही अशी मोठी पिछाडी आहे आणि ती पिछाडी भरून काढण्यासाठी दांडी संघाला मात्र इकडे थोडस आक्रमक पवित्रा मात्र घ्यावा लागणार आहे. तर पाहूया त्याच पद्धतीचा खेळ दांडी संघाकडून पाहायला मिळेल का. लॉंग पास मात्र केलाय, पुन्हा एक संधी चालून आली होती. दांडी संघ मात्र अतोनात प्रयत्न मैदानाच्या आत करतोय, परंतु त्यांच्या प्रयत्नांना काही यश इकडे लाभत नाहीये. तर पाहूया दांडी संघ काय करतोय या आता उरलेल्या ठराविक वेळामध्ये. पुन्हा लॉंग पास मात्र इकडे दिला जातोय. सुरेख पास पाहायला मिळत आहेत नवी मुंबई संघाच्या खेळाडूंकडून. खरंच हा संघ जर ह्या स्पर्धेमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळाला तर एक सुरेख खेळ आणि सुरेख चुरस समोरच्या संघाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आतापर्यंतचा हा नवी मुंबईचा खेळ पाहिला तर अतिशय पुन्हा चेंडूचा ताबा बॅकपास दिला जातोय. तेवढा चांगला डिफेन्स मात्र इकडे झालाय. पुन्हा चेंडूचा ताबा मिळवण्यात मात्र यश प्राप्त झालंय ते नवी मुंबई संघाला. लॉंग पास केलाय, पुन्हा चेंडूचा ताबा आता जाईल दांडी संघाला. दांडी संघ पास करतोय आपल्या संघ सहकार्याला, फंबल मात्र होतोय. चेंडूचा ताबा पुन्हा जाईल दांडी संघाकडे. दांडी संघाकडून स्वतः पास करतोय आपल्या संघ सहकार्याला. पुन्हा ऑफसाईडच्या रूपात पाहूया दांडी संघ पास केलेला चेंडू तिकडे त्यांचा कुठलाच खेळाडू उपलब्ध नसल्याने चेंडूचा ताबा पुन्हा धोरणच मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता दांडी FC संघाकडून. वारंवार मात्र इकडे प्रयत्न केले जात आहेत, परंतु नवी मुंबई संघ मात्र कुठलीच चूक इकडे करताना दिसत. सुरेख पास, एक काउंटर अटॅकची संधी आली होती चालून, परंतु तो त्यांना काही व्यवस्थितरित्या चेंडू कंट्रोल करता आला नाही आणि चेंडू जाईल पुन्हा कॉर्नरच्या रूपात नवी मुंबई FC संघाला. पाहूया कॉर्नर मात्र असेल. पास केलाय कॉर्नरच्या रूपात, हेडर मार्फत क्लिअर केला जातोय. स्वतः गोल रक्षक दांडी संघाचा. लॉंग पास मात्र इकडे केला जातोय, परंतु चेंडू क्लिअर केला जातोय. चेंडू मात्र येतोय हाफ साईडच्या रूपात दांडी संघाला. 2-0 असा स्कोअर फलक लागलाय या सामन्यामध्ये. तर पाहूया दांडी संघाला बरोबर द्यायचं असेल तर पुन्हा संधी मात्र इकडे चालून आली होती, परंतु हेडर मार्फत मात्र चांगला क्लिअर केला जातोय. पुन्हा एक काउंटर अटॅकची संधी असेल, नवी मुंबई संघाला टॅकल केला जातोय. पाहूया चेंडू तर पास केला आपल्या संघ सहकार्याला, कंट्रोल केलाय, चालून आलाय संधी. पाहूया गोल होईल का. डिफेन्स मात्र करतोय तो दांडी संघ. स्वतः गोल रक्षक स्वतः कॅच करतोय आणि आपल्या संघ सहकार्याला पास करतोय. पुन्हा झटापटी होते, टॅकल केलं जात आहे दोन्ही संघांकडून. पुन्हा चेंडू जाईल तो दांडी FC संघाकडे आणि हाफ साईडच्या रूपात येतोय पुन्हा नवी मुंबई FC संघाला. जवळजवळ हा सामना नवी मुंबई संघाच्या दिशेने हा झुकताना दिसतोय, कारण की 2-0च्या आघाडीवर खेळत असताना ही मोठी पिछाडी भरून काढणं म्हणजे दांडी संघाला थोडंसं त्यांचे जे 100% एफर्ट्स आहेत ते दाखवावे लागतील. तर पाहूया दांडी संघ काय करतोय या आता उरलेल्या वेळामध्ये. फ्रीकिकची संधी इकडे आता चालून आली आहे पुन्हा ती नवी मुंबई संघाला. ऑलरेडी नवी मुंबई संघ 2-0 अशा मजबूत स्थितीमध्ये असताना अजून एक संधी चालून आली आहे फ्रीकिकच्या रूपात. तर पाहूया भिंत मात्र इकडे उभारली जाते दांडी संघाकडून.
नवी मुंबई संघाला रोखण्यासाठी. आणि तिसरा गोल मात्र इकडे झळकावला जातोय तो नवी मुंबई संघाकडून. 3-0 असे आता आघाडीवर खेळताना आपल्याला दिसेल नवी मुंबई संघ. सामना मात्र संपतोय. विजयी संघाचे अभिनंदन आणि दांडी संघाचे सुद्धा आभार आहोत की आपण आपला संघ ह्या स्पर्धेमध्ये आपला दाखल करून ह्या स्पर्धेची मात्र शोभा वाढवल्याबद्दल दांडी संघाचे आयोजकांकडनं मात्र आभार.